विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे YouTube चॅनल. मित्रांनो, LLB 3 इयर कॅप राऊंड 3 ची फायनल मेरिट लिस्ट 3/9/2024 ला येणार होती, परंतु ती रात्री 9 वाजल्या तरी आणखीन पब्लिश झालेली नव्हती. तर बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे प्रश्न होते की आज 3 तारीख आहे तरी आणखीन ही लिस्ट पब्लिश झालेली नाही. तर फायनली रात्री उशिरा ही लिस्ट पब्लिश झालेली आहे आणि या लिस्ट मध्ये आता आपलं नाव कसं चेक करायचं आणि कोणते विद्यार्थी आहेत जे कॉलेज अलॉटमेंट साठी पात्र असणार आहेत याविषयीची माहिती या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन आलेला असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. असेच पुढचे नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला सीईटी सेलच्या LLB 3 इयर कॅपच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. तर तुम्ही इथं पाहू शकता पब्लिश्ड ऑन 3 सप्टेंबर 2024 राउंड 3 फायनल मेरिट लिस्ट. इथे देखील पहा राउंड 3 फायनल मेरिट लिस्ट हॅज बीन पब्लिश्ड ऑन दी पोर्टल. तर आता इथे एकूण तुम्हाला 4 फायनल मेरिट लिस्ट पब्लिश झालेले दिसतील. तर यापैकी एक जे आहे ते एक्स सर्व्हिसमन साठी आहे, एक जे आहे ते बाहेरील राज्यातील स्टुडंट साठी आहे अदर दॅन महाराष्ट्र स्टेट, आणि ही जी आहे ते नॉट कन्सिडर्ड फायनल मेरिट लिस्ट, ज्या विद्यार्थ्यांचा समावेश फायनल मेरिट लिस्ट मध्ये झालेला नाही अशा विद्यार्थ्यांची ही लिस्ट आहे. तर ही अत्यंत महत्वाची फायनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट स्टुडंट यांची आहे. फायनल मेरिट लिस्ट महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट याचा जर विचार केला तर खूप मोठी फाईल आहे. तुम्ही जर इथं पाहिलात तर जवळपास 81 पेजेसची ही फाईल आहे आणि एवढ्या मोठ्या फाईल मध्ये आपलं नाव शोधणं हे थोडंसं डिफिकल्ट आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याच्यामध्ये नाव शोधण्यामध्ये अडचणी येतात आणि विद्यार्थी मित्र परत कमेंट मध्ये सांगतात की माझं फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव नाही किंवा नॉट कन्सिडर्ड लिस्ट मध्ये नाव नाही. तर तुम्हाला व्यवस्थित चेक करायचं आहे. 2 पैकी कोणत्या तरी एक लिस्ट मध्ये 100% तुमचं नाव हे असणार आहे. तर तुम्हाला ते कसं चेक करायचंय तर नावाने चेक करू नका. तुमचा हा जो ऍप्लिकेशन आयडी आहे तो घेऊन तुम्हाला चेक करायचा आहे. तो तुम्हाला पीसी किंवा लॅपटॉप वरती चांगल्या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. त्यासाठी कंट्रोल आणि F प्रेस केल्यानंतर असा सर्च बॉक्स तुम्हाला येईल. तर तुम्ही असं कुठलंही तुमचं एखादं नंबर असेल, आता मी इथला नंबर कॉपी करतोय आणि या ठिकाणी पहा सर्च करतो आणि मी आता फर्स्ट पेजला आहे आणि आता इथं जर मी सर्च केलं तर मला लगेच ऑटोमॅटिकली त्या पेजवरती 5व्या पेजवरती घेऊन गेलेला आहे. तर थोडस याला लोड व्हायला उशीर लागेल. तर तुम्ही मोबाईल मध्ये पाहत असाल तर थोडं पेशन्स ठेवा आणि तुमच्या नंबर नुसार सर्च केला तर तुम्हाला तुमचं नंबर, तुमचं नाव लवकर सापडू शकणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं या लिस्ट कन्सिडर्ड लिस्ट मध्ये नाव आहे असेच विद्यार्थी थर्ड कॅप राऊंड साठी इलिजिबल आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांचं नॉट कन्सिडर्ड फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचा विचार थर्ड कॅप राऊंड साठी केला जाणार नाही. इथे जर पाहत असाल तुम्ही तर ही देखील 1018 पानांची यादी आहे. 20,519 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्यांचा फॉर्म हा काहीतरी त्रुटी आहेत ऑलरेडी फिल आहे किंवा ऍप्लिकेशन्स इनकम्प्लीट असं स्टेटस इथं येते. तर हे विद्यार्थी थर्ड कॅप राऊंड साठी इलिजिबल नाहीयेत. या विद्यार्थ्यांनी ग्रॅव्हेन्स राऊंड मध्ये देखील त्यांच्या या त्रुटींची पूर्तता ही केलेली नसल्यामुळं आता अशा एकूण 20,520 विद्यार्थ्यांना या ठिकाणी थर्ड कॅप राऊंड साठी ऍडमिशन भेटणार नाही. तर यापैकी बरेचसे स्टुडंट आहेत ते ऑलरेडी ऍडमिटेड असल्यामुळं त्यांचा समावेश कॅप राऊंड थर्ड मध्ये झालेला नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. तुमच्या काही अडचणी असतील तर त्या देखील विचारा, तर सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. धन्यवाद.